मराठी, ते धडक ते धडक. ही वाट जरी वळणाची, बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती, घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचे विश्वासू सहकारी युवा नेते माननीय आबासो जाधव यांची भारतीय जनता पार्टीच्या खानापूर तालुका युवा मोर्चा उपाध्यक्षपदी, तसेच माननीय विजय चांदकर यांची ओबीसी मोर्चा खानापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक माननीय सुशांत भैया पवार, माननीय शिवाजी शेठ तोरणे, माननीय निलेश भैया पाटील, माननीय सोमनाथ शेठ जाधव, माननीय सुंदर तात्या पाटील आणि युवा नेते माननीय स्वप्नील पाटील, तसेच पंकज भैया युवा मंच आणि मित्र परिवार विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. ग्राहकांनो, आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही. आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे. तेही अगदी कमी खर्चात. मेकॅनिकल सर्व्हिस, जेन्युअल स्पेअर पार्ट, ॲक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे, कम्प्युटर स्कॅनिंग, अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, दर्जेदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या एक्सेसरीजसाठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेसला भेट द्या. पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ, कराड रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी महायुतीत राहून एकत्रितपणे काम केलं पाहिजे. अजितदादांच्या भूमिकेनुसार महायुतीचे काम आम्ही ताकदीने करणार, यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यासाठी मतभेद बाजूला ठेवून लोकसभेपर्यंत तरी अनिल भाऊंसोबत देखील जायला आम्ही तयार आहोत, अशी महत्त्वपूर्ण भूमिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी सांगली येथील महायुतीच्या मेळाव्यात घेतली आहे. तर मोदी साहेबांच्या स्वच्छता अभियानामुळेच विट्याचे नाव देशात पोहोचू शकले, असे गौरवोद्गार काढत वैभवदादा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलंय. अल्प व्याजदरात त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील होतोय आणि आज एकत्रितपणे आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने काम करायचं ठरवलंय. मगाशी आमच्या भागाचे आमदार शिवसेनेचे नेते आदरणीय अनिल भाऊंनी पण सांगितलं की लोकसभेपुरते तरी किंवा तोपर्यंत आपले सगळे मतभेद, आपल्या सगळ्या काय अडचणी असतील त्या बाजूला ठेवायच्या आणि प्रामाणिकपणे आपण या महायुतीमध्ये आपल्याला एकत्रित काम करायची भूमिका घेऊन आम्ही सगळे जर त्यांच्याबरोबर सुद्धा जायला आम्ही या निमित्तानं तयार आहोत. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने आपली महत्त्वाकांक्षा अधोरेखित करून ती महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हायच्या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. ते करत असताना थोडंसं होतं, मागं पुढं होतं, कुणाला मागं सरकून आपल्याला पुढे जावं लागतं, असं सुद्धा काय प्रसंग येत असतात. परंतु एवढ्या सगळ्यांच्या ह्या युतीमध्ये जनतेनं आपापला प्रोटोकॉल, जनतेनं आपापल्या पद्धतीनं विचारधारा राखून एकत्र येऊन जर लोक मनानं इथं आली नाहीत, फक्त शरीरानं काही लोक इथे येतात. आणि स्थानिक लेवलला काही लोकांचे इतके मोठे संघर्ष आहेत, इतके टोकाचे काही गोष्टी आहेत. परंतु माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्याला सांगेल की आज आपली जी निकड आहे, आज आपली जी गरज आहे की एवढे सगळेजण आपण एकत्रित आल्यानंतर जर आपण विजयापर्यंत जात नसलो तर आपली किंमत काय, असा सुद्धा प्रश्न आपल्यासारख्याला विचारतील लोक. कारण की आज 16 पक्ष जर छोटे मोठे अगदी गावगाड्यात काम करणारे छोट्या पक्षापासून भाजपसारखा आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला पक्ष, एवढे सगळेजण आपण एकत्रित आल्यानंतर सुद्धा जर आपण सत्तेमध्ये एकत्रितपणे दिसत नसलो, सत्तेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने पुढे येत नसलो तर हे जर का कमीपण आपल्याला कुठला असणार नाही. त्यामुळं
माझी पण राष्ट्रवादी काँग्रेस पण अशी भूमिका आहे. आमचे जगदासर आहेत, आमच्या काही इथं अध्यक्ष महिला इथं उपस्थित आहेत, आमचे कार्यकर्ते सगळे उपस्थित आहेत. आम्ही सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे ठरवले की आदरणीय अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेला स्मरून आणि त्यांना साक्षी ठेवून यावेळी आपण पूर्ण ताकदीनं महायुतीचं काम करतोय. कुठलीही कसली मनामध्ये शंका आणायचं काम नाही. स्थानिक लेवलचे काय प्रश्न असतील ते ज्या त्यावेळी ज्या पद्धतीने आम्ही सोडवू, म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम करायचं आपण ठरवलेलं आहे. फक्त हे करत असताना नजीकच्या काळामध्ये आचारसंहिता लागू असतोपर्यंत किंवा त्यानंतरच्या काय काळामध्ये सगळ्यांचा समन्वय साधण्याची जबाबदारी दादा तुमच्यासारख्या सिनियर माणसाला घेतली पाहिजे. बऱ्याच वेळी असं होतं की काय माझ्यासारख्याला निरोप येतो, पण काय पदाधिकारी शहरामध्ये काम करतात, काय ग्रामीणमध्ये काम करतात, काय पदाधिकारी आता नवीन आमच्याकडे आता येऊ पाहतायत. जरा पक्ष आम्ही जरा वाढवायची भूमिका घेतोय. हे घेत असताना एका दुसरा कोण शिवसेनेतला, कोण भाजपमधला, कोण इतर ह्याच्यातला जर आला तर त्याला घ्यायची एक सूट तुम्ही आम्हाला या निमित्ताने द्यावी. हे शेवटी आपण एकत्रित जाऊ. म्हणजे एखादा इकडून गेला तो आपल्याकडे आला तर तो आपलंच काम करेल अशी सुद्धा मनाचा मोठेपणा थोडासा दाखवायला लागेल. कारण आतापर्यंत आमचंच सगळं जात आलेलं आहे, तुमचं भरत आलेलं आहे. नाही इकडंच गेले ना, काँग्रेस राष्ट्रवादी सगळे येऊन आपण सगळे इकडं आलेलो आहे. तर तसं आता थोडा एक्सक्यूज तुम्ही पक्षाचे अध्यक्ष म्हणून ठेवावं असं विनंती करतो. आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहतोय की काँग्रेस असेल, इतर काय जे इंडिया आघाडीचे पक्ष आहेत त्यांच्यातले काय कार्यकर्ते जे आपल्याकडे येऊ इच्छित आहेत त्यांना इथं घ्यायचा आमचा सातत्यानं प्रयत्न राहतोय. तरी परंतु असं काय झालं तर मनाचं गैरसमज न करता थोडं कोण येत असतील तर बरोबर आम्हाला यांनी जी संधी द्यावी अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर असेल. जे तुम्ही जबाबदारी सांगाल ती जबाबदारीवर हुकूम 100% पार पाडण्याचा शब्द या ठिकाणी आम्ही देतो. आमचे सर्व कार्यकर्ते आपल्या बरोबर असतील आणि नंतरच्या काळामध्ये ज्या आपल्या सूचना येतील त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण करू. एक फक्त सूचना मी या निमित्ताने देतो की आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी सत्तेत यायच्या अगोदर जरी काम करत होतो तरी परंतु मोदी साहेबांचे अनेक निर्णय आहेत की ज्या निर्णयानं काही गावांचे शहरामध्ये आमूलाग्र बदल झाला. एका नगरपालिकेचं की एका स्वच्छता अभियानानं आमच्या शहराचं नाव आज देशामध्ये पोहोचवायचं काम आम्ही करू शकलो. फक्त ते मोदी साहेबांच्या बरोबर करू शकलो. कारण तिथल्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही सुरुवात ज्यावेळी केली त्यावेळी आमच्याकडे असं कुठलंही सत्तास्थान मोठं नव्हतं. फक्त एका ह्या स्वच्छता अभियानामुळं आज आम्ही तिथं आमची सत्ता पण टिकवू शकलो, आमचं राजकारण जिवंत करू शकलो आणि आज मोदी साहेबांच्यामुळं ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आमचं नाव पोचलं. हे सुद्धा एक फार मोठा भाग या निमित्ताने मी नमूद करतो. योजना आहेतच आहेत. प्रत्येक योजनेचा प्रत्येक नागरिकांना प्रत्यक्ष फायदा घेतलेला आहे. फक्त त्या फायद्याचं रूपांतर किंवा त्याची जाणीव करून त्याचं मतामध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे आणि ती जबाबदारी तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रितपणे नक्की पार पडूया एवढी अपेक्षा इथं व्यक्त करतो. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.